नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 18,000 रुपये या पिकांचा पीक विमा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। मात्र हवामानातील अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट किंवा वादळ किंवा कीड रोग यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते। ते पिकांचे नुकसान होताच शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळतो। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18,000 रुपये विमा मिळणार असल्याची घोषणा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता हेक्टरी 18,000 रुपये पीक विमा नेमका कोणाला मिळणार आणि नेमकं काय आहे, तर राज्य सरकारकडून नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे आणि ज्यांचे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टरी 18,000 रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा सुद्धा झाली। यामध्ये काही पिकांचा समावेश असणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, सोयाबीन, तूर, कापूस, मका अशा प्रमुख खरीप पिकांसाठी 12,000 ते 18,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार। त्याचबरोबर जे हिवाळी पिके आहे म्हणजेच गहू, हरभरा, ज्वारी, हरीक या रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना 10 ते 15,000 रुपये मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता ही पीक विम्याची रक्कम कशी आणि कधी मिळणार, तर राज्य व केंद्र सरकारकडून नुकसानग्रस्त जिल्ह्यांचा पंचनामा पूर्ण झाल्यावर संबंधित विमा कंपनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, या पीक विम्यासाठी कोणते जिल्हे मंजूर झाले आणि हा पीक विमा उद्यापासून वितरित होणार आहे त्यासाठी कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा आपण बघूया। अखेर काही जिल्ह्यात पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे। काही दिवसांपूर्वी यवतमाळ पासून वितरण करण्यास सुरू झाले होते। लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण चालूच आहे। शेतकरी मित्रांनो, यानंतर आता प्रतीक्षेत असलेले हिंगोली, नांदेड या ठिकाणी सुद्धा पीक विम्याचे वितरण 1-2 दिवसात होणार। त्यानंतर त्याचबरोबर बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, त्यानंतर बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांना सुद्धा पीक विम्याचा लाभ हा 1 ते 2 दिवसात मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।